निशा घरातील सर्व काम संपवून स्वतःच्या खोलीत निघून गेली. तिने तिच्या मुलांना झोपवलं आणि त्यानंतर 2 क्षण नवऱ्याचं प्रेम मिळवण्यासाठी नवऱ्याजवळ गेली. त्यावेळेस तिचा नवरा मोबाईल बघत होता. निशाने खोडकरपणे तिचा हात त्याच्या गळ्यात घातला. तेव्हा तरुणने तिला कठोरपणे दटावले आणि म्हणाला, माझ्यापासून दूर जा. कधीतरी मला स्वतःशी शांती दे. कधीतरी मला स्वतःसोबत जगू दे. जेव्हा पाहिल तेव्हा तुला हेच सुचत असतं. देहाच्या पलीकडचं तुला काहीच कळत नाही का? तरुण असं बोलल्यामुळे ती रडू लागली. त्यामुळे तरुण चिडून खोलीबाहेर गेला. तो त्याच्या बायकोला रडून घराच्या गच्चीवर निघून गेला. तो खूप रागात होता. त्याने विचार केला की एकतर दिवसभर मी घराबाहेर इतकी मेहनत करतो आणि वरून घरी आल्यानंतर या बाईचे नखरे सुरू होतात. चांदण्यांच्या थंड प्रकाशात तो गच्चीवर बसला होता. थंडगार वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगाला भिडत होती. तेवढ्यात अचानक त्याची नजर शेजारच्या गच्चीवर गेली आणि त्याला दिसलं की शेजारच्या घरात राहणारे पती पत्नी बहुतेक चांदण्यांना पाहत गच्चीवर बसून हसत मजा मस्करी करत कॉफी पीत होते. हे दृश्य पाहून तरुणला जुन्या गोष्टी आठवू लागल्या. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात तो ऑफिसमधून घरी परतल्यावर घाईघाईने किचनमध्ये जायचा. आपल्या बायकोला स्वयंपाक बनवण्यासाठी मदत करायचा. त्यानंतर जेवण केल्यावर दोघेही असंच गच्चीवर जायचे आणि एकांतात वेळ घालवायचे. तरुण त्या आठवणीतून बाहेर आला आणि विचार करू लागला की त्याची बायको निशा आजकाल किती चिडचिडी झाली आहे. नेहमी कोणती ना कोणती तक्रार घेऊन माझ्यासमोर उभी असते. मी कोणत्या मूडमध्ये आहे आणि कोणत्या मूडमध्ये नाही या गोष्टीचा विचार न करता माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करते. स्वतःचं रूप तिला दिसत नाही. एखाद्या रानटी माणसाप्रमाणे ती तिची साडी गुंडाळून केसाचा आंबाडा बांधून दिवसभर झऱ्यासारखी घरात फिरत राहते. अशा स्त्रीच्या गळ्यात कोण पडेल? तेवढ्यात त्याच्या आतून आवाज आला, ती सदैव तुझ्या घरच्यांच्या सेवेत गुंतलेली असते. ती स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. तू आधीसारखं इमानदारीने तिच्यावर प्रेम करतोस का? तू आता आधीसारखं तिच्या रूपावर प्रेम करतोस का? तुला नेहमी सजलेली धजलेली बायको हवी असते, पण तू कधी तिला तिचं जीवन जगण्यासाठी वेळ देतोस का? आज जणू तरुणचा स्वतःशी संघर्ष होत होता. त्याला आठवू लागलं की तो कित्येकदा तिच्यावर ओरडला की तू 4-4 दिवस केस का विंचरत नाहीस. त्याच्याकडून शिवीगाळ केल्यानंतर तिने दुसऱ्याच दिवशी थोडासा मेकअप करण्याचाही प्रयत्न केला, पण त्याची आई तिला टोमणे मारायला सुरुवात करायची. ती म्हणायची, सुनबाई दिवसभर नुसती शृंगार करण्यात गुंतलेली असते. ही मला वेळेवर औषध सुद्धा देत नाही. आणि त्याच वेळेस तरुण तिच्यावर परत ओरडायचा की तू दिवसभर घरात असतेस, मग आई वडिलांवर लक्ष ठेवू शकत नाहीस का? अशातच त्याची बायको काय करू शकणार होती? जर ती स्वतःवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तिला अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकवल्या जायच्या, आणि जर ती स्वतःवर लक्ष देत नसायची तेव्हा तिला निरक्षर आणि असंस्कृत म्हटलं जायचं. या सगळ्यात जर निशाला तिच्या पतीकडून काही प्रेम आणि आपुलकीची अपेक्षा असली तरी तिची काय चूक होती? शेजारच्या गच्चीवर पती पत्नीच्या हसण्याचा आवाज तरुणला भालासारखा टोचत होता. तितक्यात त्यांची मुलं सुद्धा तिथे आली आणि सर्वजण मिळून गप्पा गोष्टी करत हसू लागले आणि तसंच मस्तीही करू लागले. हे दृश्य पाहून तरुण विचारात पडला की मला अशा प्रकारे माझ्या कुटुंबासोबत वेळ घालून किती दिवस झाले. मुलंही नेहमी मला पाहून घाबरलेल्या अवस्थेत असतात. ती मुलं सुद्धा हळूहळू माझ्यापासून दूर जात आहेत. माझ्या निष्काळजीपणामुळे निशाच्या नजरेत मी एक क्रूर व्यक्ती झालो आहे का? निशा गेल्या काही दिवसापासून तक्रार करत होती की तिच्या पोटात दुखत आहे, पण माझ्याकडे तितका वेळही नव्हता की मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकू. आणि आज ती इतक्या दिवसानंतर माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती तर मी तिला बाजूला केलं आणि तिला ओरडू लागलो. तिच्या डोळ्यामध्ये किती अश्रू आले असतील. कदाचित ती आता सुद्धा रडत असेल. तेव्हा त्याचे पाऊल आपोआप खालच्या दिशेने जाऊ लागले. आता जणू त्याच्या पायाला पंख फुटले होते आणि तो उडून निशाजवळ जाऊ इच्छित होता. त्याला तिचे अश्रू पुसायचे होते. त्याला निशाला मिठी मारावीशी वाटत होती. पण जसा तो त्याच्या खोलीत परत आला तेव्हा समोरचं दृश्य पाहून तो ओरडू लागला, कारण निशा अंथरुणावर विचित्र अवस्थेत पडलेली दिसली. तिचे डोळे उघडे होते. तिच्या डोळ्यातील येणारे अश्रू सुकले होते. निस्तेज चेहरा आणि डोळ्याखालच्या खड्ड्यातून डोकावणारे डोळे पाहून जणू काही बिछाण्यावर सांगाडा पडला आहे असं वाटत होतं. तिचं तोंड थोडंसं उघडं राहिलेलं दिसत होतं. तसंच तिचे तळवे उघडे पडले होते आणि आकाशाकडे पाहत होते. जणू असं वाटत होतं की ती यमदूताला खाली बोलावत होती आणि त्याला सांगत होती, मला इथून घेऊन जा. माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही.
तिची अवस्था पाहून तरुणचे हृदय जोरात धडधडू लागले. तो घाबरून त्याच्या बायकोजवळ गेला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती उठतच नव्हती. त्याने वाकून तिच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करू लागला, पण ठोके पूर्णपणे बंद पडले होते. तो घाबरला आणि तिची नाडी तपासून पाहू लागला, पण सर्व काही पूर्णपणे शांत झालं होतं. तो जोरात ओरडू लागला, निशा उठ, काय झालंय तुला? मला माफ कर, तुझ्याशिवाय मी कसा राहील? हे घर कोण सांभाळणार? मुलांचं काय होणार? तितक्यात कुठून तरी आवाज आला की तुला तर बायकोपासून शांती हवी होती ना, तुला एकटं राहायचं होतं ना, मग आता का रडत आहेस? राहा आता एकटा, हीच तुझी इच्छा होती ना? तितक्यात तो जोर जोरात विनवण्या करू लागला की नाही, मला माझी निशा हवी आहे, तिच्याशिवाय मी पूर्णपणे तुटून जाईल. मग अचानक त्याला कोणीतरी हलवल्यासारखं वाटलं. त्याने त्याचे डोळे उघडले तेव्हा पाहिलं की त्याचा मोठा मुलगा सुनील त्याला हलवत होता आणि म्हणत होता, बाबा उठा, काय झालंय तुम्हाला? एवढ्या जोरात का ओरडताय? मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो, तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मी गच्चीवर आलो. तुम्ही कोणतं वाईट स्वप्न पाहिलं का? तेव्हा तरुण स्वतःला सांभाळत म्हणाला, बाळा तुझी आई कुठे आहे? तेव्हा सुनील गोंधळलेल्या नजरेने वडिलांकडे बघत म्हणाला, ती तर तिच्या खोलीतच असेल ना, पण तुम्ही इथे का बसला आहात? तुम्हा दोघांमध्ये परत काही भांडण झालं का? तरुण थोडासा हादरला आणि विचार करू लागला की आता मुलांनाही असं वाटत आहे की आमच्या दोघांमध्ये नेहमी भांडणच होत असतात. पण स्वप्नात पाहिलेली गोष्ट लक्षात येताच तो घाबरला आणि कदाचित निशाला काही झालं तर नसेल ना, म्हणून मुलांच्या गोष्टीवर काही उत्तर न देता लगेचच खाली येण्यासाठी धावू लागला. त्याच्या मागे मागे त्याचा मुलगा सुद्धा खाली आला. तो मुलगा स्वतःच्या खोलीत निघून गेला आणि तरुण सुद्धा स्वतःच्या खोलीत आला. खोलीत पोचल्यावर निशा बेडवर तोंड वर करून पडलेली दिसली. आपलं स्वप्न खरं होईल या भीतीने त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याने जवळ जाऊन निशाच्या खांद्याला हळूवार स्पर्श केला. तितक्यात निशा घाबरून उठून बसली आणि म्हणाली, अरे काय झालं? तुला काही हवंय का? तू पूर्णपणे थरथरू लागला. कसलाही विचार न करता तरुणने तिला स्वतःजवळ ओढला आणि छातीशी घट्ट मिठी मारली आणि तो मोठ्याने रडू लागला. त्याला अचानक असं रडताना पाहून निशा घाबरलेल्या स्वरात म्हणाली, काय झालं? का रडतोयस? सगळं ठीक आहे ना? काही अघटित घडलंय का? तरुण थरथरत्या आवाजात म्हणाला, नाही निशू, एक मोठा अपघात होण्यापासून वाचला आहे. निशाला त्याचे बोलणे काही समजत नव्हते, पण इतक्या दिवसांनी त्याच्या तोंडून निशू हा शब्द ऐकून तिला आनंद झाला. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. ती काही विचार करण्याआधीच पुढच्या क्षणी तरुणने तिच्या पापण्यांवर आणि कपाळावर प्रेमाने चुंबनाचा वर्षाव केला आणि रडत रडत म्हणाला, निशू मला माफ कर, मी तुझ्याकडे खूप दुर्लक्ष करू लागलो होतो. मी विसरलो होतो की तू या घराचा पाया आहेस. जर तू व्यवस्थित राहिली नाहीस तर काय झालं? शेवटी तू दिवसभर माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यात व्यस्त असतेस. हे घर आपलं आहे, ही मुलं आपली आहेत, आई वडील हे आपले आहेत. त्यामुळे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तू जर काळाच्या ओघात थोडीशी संत झाली असशील तर मी तुझा अपमान न करता तुझी साथ द्यायला हवी. माझ्या या चुकीसाठी तू मला माफ करशील का? मी वचन देतो, यापुढे तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला मी आनंदाने भरून टाकीन आणि कधीही तुझ्या डोळ्यातून अश्रू न येण्याची संधी देणार नाही. हा चमत्कार कसा झाला हे निशाला कळत नव्हतं. तितक्यात ती भरलेल्या कंठाने म्हणाली, तू माझ्या परिस्थितीला समजलास, हेच माझ्यासाठी खूप आहे. तरुणने आज तिला प्रेमाच्या सागरात बुडवून टाकलं होतं. निशा कशी दिसत आहे या गोष्टीचा आता त्याला काही फरक पडत नव्हता. त्यापेक्षा पती पत्नीचे नाते हे अंतर्गत असते आणि या नात्यात बाह्य रूप बाजूला ठेवून एकमेकांचे मन समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे त्याला समजले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी निशाचे डोळे थोडे उशिरा उघडले. ती घाबरून बसली आणि विचार करू लागली की आता घरातली कामं वेळेवर कशी होतील. जेव्हा ती स्वयंपाकघरात पोहोचली तेव्हा पाहिलं की तरुणने चहा आणि नाश्त्याची तयारी केली होती. दोघं पती पत्नीने मिळून सकाळचा नाश्ता बनवला. तेव्हा निशाची सासू बडबड करू लागली. तेव्हा तरुण त्याच्या आईला सांगू लागला की आई, निशा एकटी सर्व घरातली कामं करते. मी तुम्हाला घरातली काही कामं करायला सांगत तर नाही ना, किमान मी तिला थोडीशी मदत तर नक्कीच करू शकतो. तिचा नवरा तिला मदत करण्याचा विचार करत होता हे निशासाठी पुरेसे होते. थोडी मदत घेतल्यानंतर तिने तिच्या नवऱ्याला ऑफिसमध्ये जाण्याची तयारी करण्यासाठी खोलीमध्ये पाठवून दिलं आणि ती गाणी म्हणत म्हणत आनंदाने त्याच्या ऑफिसचा डबा भरू लागली. तरुणने यापूर्वी निशाला इतकं आनंदात कधीच पाहिलं नव्हतं. सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली काय असते हे त्याला समजलं होतं. संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यानंतरही तो किचनमध्ये तिला मदत करायला गेला नाही.
पण थोड्या वेळात तो किचनमध्ये गेला आणि बायकोच्या कपाळाचा घाम पुसून त्याने तिला पिण्यासाठी पाण्याचा ग्लास हातात दिला आणि मग तिच्या कपाळाला हात लावून म्हणाला, तू दिवसभर किती मेहनत करतेस, थोडासा अधूनमधून श्वास घेत जा. हे जादूचे शब्द निशाची थकावट दूर करण्यासाठी पुरेसे होते. ती अगदी आनंदाने संध्याकाळचा स्वयंपाक बनवण्याच्या तयारीला लागली. आज तरुणने तिच्या विस्कटलेल्या केसांची तक्रार केली नाही आणि तसंच तिच्या घामाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून काहीही टोमणे मारले नाहीत. निशाने विचार केला की जर तरुण आता तिच्यासाठी इतकं काही करत आहे तर ती सुद्धा स्वतःसाठी थोडासा वेळ नक्की काढेल. नाहीतर शृंगार करणे हा तिला नुसता दिखावा वाटत होता. आणि ती विचार करायची की जर तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत नसेल तर तिचं असं सजणं काय कामाचं आणि ती कोणासाठी नटेल. पण जेव्हापासून तरुणने तिच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तेव्हा ती स्वतःबद्दल विचार करू लागली. तरुण आता त्याच्या बायकोला पाहून खूप खुश होता आणि तो मनातल्या मनात देवाचे आभार मानत होता की देवाने त्याला वेळेतच सद्बुद्धी दिली. तर मित्रांनो, अपेक्षा करते की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. या गोष्टीबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या गोष्टींसोबत. धन्यवाद.